नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. सुनील राऊतांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी विक्रोळी पोलिसांना घेराव घातलाय. तर विक्रोळी विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील राऊत यांच्यावर महायुतीच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रचार रॅली घेऊन विक्रोळी पोलीस ठाण्यासमोर आले होते आणि तिथे त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातलाय. शिवसेना नेते दत्ता दळवी आणि पदाधिकारी यांनी यावेळी पोलिसांना याबाबत जाब विचारलाय. जे गुन्हे दाखल करायला आले त्यातील किरीट सोमय्या यांना इथे पुन्हा येऊ देऊ नये. तक्रार दाखल करण्यास आलेल्यांपैकी काहींवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्हीही आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया दत्ता दळवी यांनी यावेळी दिली आहे. समोर तुम्ही जमलेला आहात, काय नेमकी परवा जो इन्सिडेंट झाला बकऱ्याच्या संदर्भामध्ये जे बोलणं झालं ते खरं म्हणजे फार चुकीचं संदेश दिलाय की आमचं त्याच्यामध्ये तसं काही नव्हतं. तरी पण FRA घेतला गेला आणि FRA घेतल्यानंतर आम्ही म्हटलं ठीक आहे, FRA घेतला, आम्हाला नोटीस दिली, आम्ही नोटीस स्वीकारली. परंतु या ठिकाणी सिंड्रेला गवळी नावाच्या त्यांच्या पदाधिकारी आहेत, त्यांनी परवा या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या समोरच की सांगितलं भाऊंच्या घरी घुसू, आम्ही त्यांना काळं पासू. तर म्हणजे सिंड्रेला गवळीने आपला पहिला मागचा इतिहास पाहावा, जरा सिंहावलोकन करावं, मागे वळून पाहावं आपण कुठे आहोत, काय होतो आणि आज कुठे आहोत. तिच्या नवऱ्यावरती 2-3 केसेस आहेत आणि नंतर ह्यांची पण समाजामधली पात्रता काय ती प्रत्येकाने ओळखायला पाहिजे. त्यानंतर काल तोत्रे आला होता इकडे, सोमय्या. कारण आमचं म्हणणं आहे, आम्ही पोलीस स्टेशनला एकाच सांगायला आलोय की तोत्र्याला इकडे जर एंट्री दिली तर उद्या कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर उद्या आम्हाला तुम्ही त्याचं जबाबदार धरायची नाही. आम्ही तोत्रे आला तर उद्या आम्ही कुठल्याही पद्धतीने आम्ही काही करू, सोडणार नाही आम्ही त्याला. त्याच्या तोत्र्याच्या संदर्भामध्ये जी काही प्रसिद्ध झालं ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्या तोत्र्याने येऊन काही गडबडीत न करता त्याचा आम्ही चांगला समाचार घेऊ आणि म्हणून आम्ही सांगायला आलोय की दोघांवरती तुम्ही केसेस घ्या. तोत्र्या पण ज्या पद्धतीने बोलतोय आणि सिंड्रेला गवळी ज्या पद्धतीने बोललेली आहे, मग त्याच्यावरती सुद्धा FRA दर्ज करा, अशा प्रकारची मागणी करण्यासाठी आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आलेलो आहोत. पोलीस स्टेशनने आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे, आम्ही पण त्यांना सहकार्य करतोय. याचा अर्थ असा नव्हे की आम्ही एकदम तकलादू आहोत की आम्ही काही करू शकत नाही. आम्ही भरपूर काय करू शकतो. आम्ही त्याला तोत्र्याला विक्रोळीची एंट्री बंद करू, एवढी ताकद शिवसेनेच्या विक्रोळी विधानसभेमध्ये आहे. सन्माननीय कार्यसम्राट आमदार ज्या पद्धतीनं काम करतायत आम्हाला माहिती आहे, त्याच्या पायाखालची माती सरकलेली आहे. विजय आमचा निश्चित आहे, पण या विजयाला कुठेतरी काळं मांजर आडवं करण्याचं काम ज्या पद्धतीने चाललंय आणि सिंड्रेला गवळी ज्या पद्धतीने बोलली ती म्हणतात ना, सौ चूहे काके बिल्ली चली हज को. त्यामुळे आम्हाला कोणी अशा गोष्टी शिकू नये. आम्ही स्वच्छ आहोत, भाऊंचं चारित्र्य स्वच्छ आहे. त्यामुळे भाऊंवरती कुठलं एलिगेशन करायच्या आधी
17 वेळा विचार करा. त्या एलिगेशनच्या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला सडेतोड जबाब देऊ. त्यामुळे त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावरती केस घ्या, त्याच्यावरती FIR दर्ज करा. अशा प्रकारचं सांगण्यासाठी आम्ही ACP मॅडम, कर्वे मॅडम त्यांना भेटलो आम्ही. त्यानंतर सिनियर इन्स्पेक्टर भेटलो आणि त्यांना आमचं सगळं निवेदन थोड्याच वेळात देणार आहोत. आणि त्यांनी सांगितलं निवेदन दिल्यानंतर आम्ही त्याचा सारासार विचार करू आणि नेमकं काय करायचं ते बघू. आम्ही पण त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला आम्ही निवेदन देऊ, सारासार विचार करा, काय करायचं बघा. जर त्याच्यावरती तुम्ही योग्य निर्णय घेतला नाही तर पुन्हा शिवसेना या पोलीस स्टेशनच्या समोर येईल आणि उद्या आंदोलन करेल. अशा प्रकारचं आम्ही त्याला समज. कारंजे मॅडमनी तक्रार दिलेली आहे, ज्या उमेदवार आहेत काय सांगाल? त्यांनी तक्रार दिलेली आहे, FIR दिलेली आहे. नाही त्याचा तर झाला तो विषय वेगळा राहिला. त्याच्यावरती FIR झालेला आहे आणि आम्ही FIR ला काय घाबरत नाही. अजून सन्माननीय आमदार पण काय घाबरत नाही. समजलं का? FIR होऊ दे, त्या FIR ला आम्ही उत्तर देऊ. आम्ही लिगल ओपिनियन घेतोय, आम्ही लिगल त्याला आम्ही सगळं काय सांगतोय. समजलं का? आणि नोटीस पण आम्ही स्वीकारलेली आहे. काल दुपारी बरोबर मला वाटतं 2च्या दरम्यान नोटीस मिळाली. ती नोटीस आम्ही स्वीकारलेली आहे आणि त्या नोटीसच्या माध्यमातून नोटीसच्या वरती ओपिनियन घेऊन आम्ही त्याचा जबाब देणार त्याला. त्यांचा 24 तासात मिळालाच पाहिजे, का नाही मिळणार? उद्या जर पोलीस स्टेशन दुजाभाव करत असेल मग त्यांना आम्ही जाब विचारू ना. त्यांनी नोंदला, त्यांना तुम्ही FIR टाकलाय. आणि खरं बघायला गेलं तर सन्माननीय आमचे उमेदवार आमदारांनी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. बकरा म्हटलेलं आहे. कोणाचं एखाद्या नाव करून उद्देशून म्हटलं नाही की हा बकरा आहे की ही बकरी आहे, असं कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे खरं म्हणजे FIR घेतलाय, तो पण FIR दबावाखाली घेतलेला आहे. सरकार त्यांचं आहे, दबाव आहे आणि त्यामुळे तो FIR घेतलेला आहे. तसं काय FIR असे किती लोक वेगमध्ये बोलतात? वेगमध्ये बोललेले लोक आहेत. वेगमध्ये बोलणं काही चुकीचं नाही. आणि त्यामुळे वेगवेगळे बोलल्यानंतर सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे जर कारवाई करत असाल तर उद्या आम्ही सुद्धा काही गोष्टी बोलू. म्हणून आम्ही आलोय आज. म्हणून आम्ही आज आलो. जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून निवडणूक कालावधीत आतापर्यंत 24 लाख पर्यंत किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर 15 ऑक्टोबर पासून लागू झालेल्या आचारसंहितेपासून ते आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राज्य उत्पादक शुल्क विभागाने धडाकेबाज कारवाई करत तब्बल 24 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. तर जवळपास 164 आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आलाय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्याचा दुरुपयोग निवडणुकांसाठी होऊ नये याकरिता राज्य उत्पादक शुल्क विभाग ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैधरित्या मद्याची निर्मिती, वाहतूक अथवा विक्री होऊ नये यासाठी 10 पथकांची निर्मिती केलेली आहे. 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्या अनुषंगाने 15 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत आम्ही जवळजवळ 114 गुन्ह्यांची नोंद केलेली असून 164 आरोपींना अटक केलेली आहे. जवळपास 24,04,925 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सातत्याने आम्ही आमच्या 9ही विधानसभा मतदारसंघामध्ये दिवस आणि रात्र गस्त घालत असून अवैधरित्या मद्य विक्री होणार नाही याची काळजी घेत आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 इंडियन मेड फॉरेन लिकरचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. त्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. 6 ब्रेवरीज आहेत, बिअर निर्माण करणाऱ्या फॅक्टऱ्या, त्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहे. सदर मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये मद्याची वाहतूक असताना त्या मद्याच्या वाहतूक करणाऱ्या गाड्यांवरतीही आम्ही GPS बसवलेला आहे. कोणत्याही प्रकारे निवडणुकीवरती प्रभाव पाडण्याच्या अनुषंगाने मद्याचा वापर होणार नाही या दृष्टीने आम्ही पूर्णपणे दक्षता घेत असू. त्या दृष्टीने आम्ही आमची पथक दिवसरात्र काम करत आहेत. पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सदाभाऊ खोत यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आले. तर काल भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी जाहीर सभेमध्ये शरद पवार यांच्यावर टीका केली होती. तर त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. अशातच आज पुण्यातील भाजप कार्यालयात सदाभाऊ खोत यांची पत्रकार परिषद होती. यालाच विरोध करण्यासाठी आणि सदा खोत यांचा विरोध व्यक्त करण्यासाठी आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने तीव्र आंदोलन केले. याच आंदोलनावेळी सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कोंबडी चोराचं करायचं काय? ह्या कोंबडी चोराचं करायचं काय? ह्या बिल पावला सध्याचं करायचं काय? हॉटेलचं बिल पावला सध्याचं करायचं काय? ह्या कोंबडी चोराचं करायचं काय? अरे फडणवीसची भाड खाणाऱ्या सगळ्या खोटच्या, अरे फडणवीसची भाड खाणाऱ्या सगळ्या खोटच्या आदरणीय पवार साहेबांच्या वर सदा खोट सदा खोट आणि या सदा खोटचं करायचं काय? या सगळ्यांना काल या महाराष्ट्राच्या आणि देशाचे नेते पवार साहेबांबद्दल अनुद्गार काढले. त्यांचा सर्वप्रथम काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही निषेध करतो. आणि ह्या सदाखोची जी वृत्ती आहे ही फक्त एखाद्या तुकडा टाकल्यानंतर भुकण्याची वृत्ती आहे. तुमच्या लक्षात असेल, ज्यांनी शेतकऱ्यांना दगा दिला, ज्यांनी शरद जोशींना दगा दिला, त्यांनी मध्यांच्या काळात BJPने त्यांना आमदारकी दिली नाही तर BJPला चावायला सुटले. अशा वृत्तीचे माणसं हे महाराष्ट्राचे राजकीय संस्कृती बिघडवतात. ह्यांना ह्यांची जागा दाखवली पाहिजे. आश्चर्य तेच आहे की जे जाणते लोक होते, जे ह्या उपमुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून त्या व्यासपीठावर होते, असे शब्द काढल्यानंतर खदा 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 हसून जे करत होते, सर्वप्रथम त्यांचा, कारण ते बोलत धनी ते, आम्ही त्रिव्य शब्दामध्ये त्यांचा निषेध करतो आणि मतदारांना आवाहन करतो की महाराष्ट्राची संस्कृती जर जपायची असेल तर अशा लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. तेथील सभेमध्ये सदा खोत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाषणामध्ये पवार साहेबांचा जो अवमर्द केला, त्या ठिकाणी त्यांच्यावरती जी टीका केली ती ह्या महाराष्ट्राला शोभणारी नाही आहे. सदा खोत असतील, निलेश राणे असतील, पडळकर असतील, ही भारतीय जनता पक्षाची कुत्री आहेत. भारतीय जनता पक्ष त्यांच्यापुढे तुकडा टाकतो आणि भुकायला लागतात. पण ही भुकली तरी आम्हाला त्याची काही कदर नाही आहे. परंतु आम्हाला सगळ्यात वाईट वाटतं या अनाजी पंथाचं. या देवेंद्र फडणवीस स्वतःचा पक्ष सुसंस्कृत पक्ष आहे म्हणून सांगतात, सुसंस्कृतपणाचा पांघरून घेतात आणि अशा पद्धतीने या कुत्र्यांना ते खाद्य घालतात. आणि काल त्या ठिकाणी भाषण चालू असताना देवेंद्र फडणवीसांनी जर उठून त्यांना थांबवलं असतं तर आम्ही म्हटलं असतं की हे खरे सुसंस्कृत आहेत. पण ते गालातल्या गालात त्या ठिकाणी हसत होते. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला, त्यांचा पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे. सदा खोत आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सला येणार होते. आम्ही त्यांना आव्हान दिलं होतं की तुमची प्रेस कॉन्फरन्स कशी होती हे आम्ही पाहू. पण ते शहाणे झाले, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स रद्द केली. ठीक आहे, आज रद्द केली, पण तुम्ही ज्या वेळेला पुण्यामध्ये याल त्यावेळेला पुणेकरांचा महाविकास आघाडीचा हिसका काय आहे ते आम्ही त्यांना दाखवू. तुम्ही पुण्यामध्ये येणार नसाल, तुमच्यात हिंमत असेल, तुमच्या पृष्ठभागामध्ये दम असेल तर तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही यायला तयार आहोत. तुमचा समाचार घ्यायला पुणेकर महाविकास आघाडी सज्ज आहे. अरुण बोल. दादानी पण निषेध केलेला आहे, तुम्ही कसं? नुसता निषेध करून चालणार नाही. तुम्हाला जर का खरोखर साहेबांबद्दल काही प्रेम असेल तर तुम्ही मग अशा पद्धतीने, हे पहिली वेळ नाही आहे, यापूर्वी देखील अनेक वेळ झाली. दादा स्वाभिमानी असतील तर दादा महायुतीमधून बाहेर पडतील आणि त्यांचा निषेध करतील. भाजप नेते सत्यपाल सिंग यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते म्हणाले की महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला GDP झाल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. निवडणूक आयोगावर नंतर आक्षेप घेता येणार नाही. पक्षपात आणि EVM वर नंतर बोलता येणार नाही असेही ते यावेळी म्हणाले. देखिए, सबसे पहले तो मैं कहना चाहता हूं कि ये बड़ा दुर्भाग्यपूर्ण है. महाराष्ट्र में पहली बार एक महिला DGP बनी और वो इस तरह से जो है यहाँ की हमारी बहुत सी विपक्ष की जो पार्टियां थी उन्होंने इसके रूल की शिकायत करी. लेकिन एक बात के लिए मैं इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया का भी स्वागत करता हूं कि कल को विपक्ष की जो पार्टियां हैं जो बार बार ये करती हैं, जब भारतीय जनता पार्टी महायुति जीतेगी
कि इलेक्शन कमीशन गड़बड़ करता है, इलेक्शन कमीशन पक्षपात करता है, ईवीएम मशीन में गड़बड़ है। अब उनको ये मौका, मुझे विश्वास है कि उनको ये ऐसे उनका करने का नहीं मिलेगा, क्योंकि मेरा पूरी खातरी है कि इलेक्शन के बाद जब 23 तारीख को रिजल्ट आएगा, महायुति सरकार, महायुति की जो पार्टी है, जो जितने वो सब प्रचंड बहुमत से जीत के आएंगे। मागच्या लोकसभा इलेक्शनला महायुतीला मोठा फटका बसला होता। नहीं, बारे में पूछा था, वो तो कंप्लेंट नहीं किया मैंने। हाँ, रश्मी शुक्ला के बारे में पूछा था। तो मैंने बोला क्या ना, नाही ना, क्या आपला काय राहिले तुम सांगा ना मला। नाही अशा पद्धतीने त्यांची पुन्हा त्यांना पदावरनं हटवण्यात आलेलं आहे ऐन निवडणुका सुरू असताना, त्याचं काय कारण आहे? देखिए आता जो है, आता जिथे जिथे निवडणूक होते तिथे ते सगळा कारभार शासनचा, प्रशासनचा सगळा कारभार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे राहतो। त्या लोकांना कंप्लेंट केली, विपक्षी पार्टीने तिथे कंप्लेंट केली, शिकायत केली, जागे आरोप लाभलेले आहे, त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही, पण त्यांची शिकायताचा संज्ञान घेऊन इलेक्शन कमिशनने तिचा ट्रान्सफर केलेला आहे। त्यांचं अभिनंदन केलं तुम्ही। आपने इलेक्शन कमीशन का तो अभिनंदन कर दिया, लेकिन साथ साथ में जो गलती हुई, क्या देखते हो, क्या वो गलत थे रश्मि शुक्ला का एक्सटेंशन करना? देखिए मेरा ये कहना है कि उसके बारे में, उसका एक्सटेंशन हुआ क्या हुआ उसके बारे में नहीं, मेरा कहना ये है, देखिए ये सरकार का अधिकार है, राज्य सरकार का अधिकार है, यूपीएससी से पैनल बन करके आता है, 3 लोगों का पैनल जाता है, उसमें से जो नाम आते हैं यूपीएससी से रिकमेंडेशन आते हैं, उसके बाद राज्य सरकार शुरू करती है। लेकिन मैं ये कह रहा हूँ कि लोगों को ये देने के लिए कि ये फ्री एंड फेयर इलेक्शन होंगे, स्वतंत्र इलेक्शन महाराष्ट्र के अंदर होंगे, उसके लिए मैंने कहा कि जो इलेक्शन कमीशन का जो निर्णय है उसका मैं स्वागत करता हूँ। जो हुआ तो मैं पहले कहा वो दुर्भाग्यपूर्ण है, रश्मि शुक्ला का ट्रांसफर करना ये दुर्भाग्यपूर्ण है, ये मैंने पहले कहा है आपको। नेक्स्ट, असरुद्दीन ओवैसी ने कहा है कि बीजेपी सरकार की नाकामी छुपाने के लिए वो धर्म का इस्तेमाल कर रही है। देखिए मुझे मालूम नहीं कि ओवैसी का मतलब धर्म से क्या है। धर्म का कभी गैर इस्तेमाल होता नहीं। हम लोग जो है अलग अलग धर्म जो है सारी दुनिया के लिए एक है। ये दूसरे रिलीजन तो हो सकते हैं, लेकिन धर्म का इस्तेमाल करना, जैसे मैंने पहले कहा, अपनी आस्था पर, अपनी संस्कृति पर, अपनी परंपरा पर विश्वास करना, उसको आगे बढ़ाना, ये कोई दुरुपयोग नहीं है। मैंने पहले कहा है, हमारे देश का संविधान भी है, हमारी जो सरकार है वो पंथ निरपेक्ष हो सकती है, धर्म निरपेक्ष नहीं हो सकती है। संस्कार देना ही चाहिए बच्चों को, जीवन मूल्य देना ही चाहिए, वही जीवन मूल्य वही है, सच बोलना सिखाना चाहिए, ये उसको करें। उन्होंने ये भी कहा है कि बीजेपी सरकार हिंदू और मुस्लिम में झगड़ा लगाने की कोशिश कर रही है। वो क्या कर रहे हैं? देखिए जो उनके जो गलत बयान उनके आते हैं, भारतीय जनता पार्टी जैसे मैंने कहा सबका साथ है, सबका विश्वास है। मैं एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो। मेरा जो कॉन्स्टिट्युएंसी थी बागपत लोकसभा है उत्तर प्रदेश में, अपने जिले का उदाहरण सांगतो। तिथे मुस्लिम पॉपुलेशन, मुस्लिम जनसंख्या जो है फक्त 23% है, 23%। केंद्र सरकार की जितनी लाभकारी योजनाएं हैं, वेलफेयर स्कीम्स हैं, उसका 48% जो है जो फायदा है वो मुस्लिमों को गया। हमारी सरकार ने जितने जो स्कॉलरशिप बढ़े हो उसका आप देखिए। हम लोग तो भेदभाव करते ही नहीं है, पहले ही भेदभाव करते थे। कांग्रेस के लोग भेदभाव करते थे, हिंदू और मुस्लिम की भेदभाव करते थे, उसी के नाम पर जो इस देश को बांटने का काम किया गया है। हमारी पार्टी नहीं करती है, अन्य प्रधानमंत्री मोदी जी ने किया ना, हमारी महायुति सरकार ने किया। गए 6 महीने में महाराष्ट्र में महिलाओं के ऊपर अलग अलग तरीके से अत्याचार हुए, एब्यूजमेंट, रेप वगैरह बहुत सारे किस्से हुए। उसके बारे में क्या कहना है? आप बोल रहे सुरक्षितता हमारा प्रथम प्राधान्य है, छोटी छोटी बच्चियों के ऊपर भी रेप हुए। देखिए शायद आपको पता नहीं, मालूम है कि नहीं, पत्रकार म्हणून आपल्याला माहिती असेल, मोर देन 90% रेप केसेस, बलात्कार के केस, मोर देन 90% बोल रहा हूं मैं। अरे माझे आकडे नाही, एनसीआरबीचे आकडे आहेत, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे आकडे आहेत,
त्यामध्ये आरोपी अपने जान पहचान वाले, अपने जो है बॉयफ्रेंड हो सकते हो, रिश्तेदार हो सकते वो है। देखिए, क्राइम को रोकने के लिए केवल मात्र अगर हम ये कहने लगे कि केवल पुलिस जो है सारे अपराध को रोकने की संभव नहीं है, उसको समाज को आगे आना पड़ेगा। मैं ये कह रहा हूँ, एक इंसिडेंट हो गया कहीं, तो एक इंसिडेंट हो गया, मान लीजिए आपने रेप की बात कोई करी, मान लीजिए किसी कोई जो है कोई जज भ्रष्टाचार में पकड़ा गया, या कोई टीचर पकड़ा गया, या कोई डॉक्टर पकड़ा गया, कम कह देंगे सारा जुडिशरी खराब हो गया, सारी जुडिशरी भ्रष्ट है। वो जो इशू गवर्नमेंट ने जो तरफ से सॉल्व करना चाहिए थी उसकी मैं बात कर रहा हूँ। नहीं, पर्टिकुलर केस का मुझे मालूम नहीं कौन सा केस है, पर्टिकुलर केस के बारे में लेने में डिले कर दिया, ये वो नहीं हो सकता है किसी केस में हुआ, मैं सिस्टम की बात कर रहा हूँ। मैं उसको डिफेंड नहीं करता अगर कहीं पर्टिकुलर हुआ हो, लेकिन मेरा कहना ये है, अगर कोई एक्सप्रेस वे पर हम यहाँ जो है नासिक से मुंबई जा रहे हैं और उस पर एक्सप्रेस कहीं पर जो है मान लीजिए कोई एक्सीडेंट हो गया, हम ये तो नहीं कह सकते कि यहाँ ट्रेवल करना, यात्रा करना जो है सुरक्षित हो गया। मध्ये ओळखीचेच असतात आणि मग त्याला जर हे असं ओळखीचे ते रेप मानायचे नाहीत का? कोणाला? आपण आता म्हणलात की 90% नहीं, मैंने ऐसा नहीं, मैं ये कहा है, मैंने आपको थोड़ा समझो, मैंने कहा कि जो जान पहचान वाले रिश्तेदार लोग ऐसा करते हैं, रेप केस होते हैं, जब तक हमारे घरों में संस्कार नहीं आएंगे, जीवन मूल्य बच्चों को नहीं सिखाई जाएंगे, परिवार में वो बातें नहीं होंगी, तब तक पूरा उसको खत्म नहीं किया। ये मैं कह रहा हूँ, ये मेरा कहना था, तो उसको इसलिए मैंने उसको वो नहीं कहा मैंने। जैसे कि आपने कहा परिवारवाद की बात की है, तो अभी महाराष्ट्र में भी कुछ सीटें दी गई है, उनकी बेटियों को पत्नी को दी है, उसके बारे में क्या करेंगे? भाई देखिए, कोई पॉलिटिक्स को परफेक्ट नहीं होती, कोई पॉलिटिक्स परफेक्ट नहीं होती, कोई सिद्धांत नहीं, वो नहीं होता, सारी बातें देखना पड़ता है। अंतिम उद्देश्य क्या है हमारा? अंतिम उद्देश्य है सरकार बनाना, जीतना, हमारी हर एक सीट जीतनी चाहिए। उसके लिए कई बार करना पड़ता है, हम लोगों को थोड़ा बहुत कंप्रोमाइज करना पड़ता है, जीवन में भी करना पड़ता है, व्यक्तिगत जीवन में भी करना पड़ता है, अब पॉलिटिक्स में तो बहुत बार कई बार करना पड़ता है। हाँ जी, ये मेरे उसके बोलते अख्तियार की बात नहीं है, इस पर कोई भी टिप्पणी देना मेरे लिए, मेरे अधिकार क्षेत्र से बाहर की बात है। अभी हमारे सीएम श्री एकनाथ शिंदे हैं, ये मुझे मालूम है। क्योंकि आप बीजेपी पार्टी का चेहरा है, तो आप नहीं चाहते कि आपकी पार्टी का अगला सीएम हो? देखिए, कुछ बातें जो सारी बातें थोड़ी पब्लिकली की जाती है। बीजेपी का एक नारा है, बटोगे तो कटोगे, इसके क्या बोलना चाहते हो? देखिए, ये मैंने कहा है, ये जो बात मुझे नहीं मालूम कौन सा नारा बता रहे आप। मेरा कहना ये है, अगर आप देश को बांटोगे, जातियों के नाम पर बांटोगे, धर्म के नाम पर बांटोगे, आर्य द्रविड़ के नाम पर बांटोगे, ये देश की एकता के लिए ठीक नहीं। हमको बहुत आगे जाना है, सबको साथ में मिलकर के जाना है, सबको विश्वास में लेकर के आगे बढ़ना। सर, आज भी बहुत सारे देश के जो युवा है जिनको जॉब नहीं मिल पा रहा है, जो स्ट्रगल कर रहे हैं आज भी, उसके बारे में क्या कहना चाहिए? इसलिए महाराष्ट्र महायुति सरकार ने 1 लाख अप्रेंटिसशिप स्कीम निकाली है, जहाँ 10,000 लोग उनको जो है बच्चों को जो है वो मिलेगा, जिसको क्या बोलते हैं छात्रवृत्ति कह लीजिए, स्कॉलरशिप कह लीजिए, या अलाउंस कह लीजिए, जो भी आपको कहना है। सर 125 छात्र हैं जिसने ITI का कोर्स कंप्लीट कर भी उनको युवा है, उनको अभी तक रोजगार नहीं मिल पा रहा है। देखिए, मैं ये मुझे नहीं मालूम नासिक के बारे में, तो विशेष रूप से मैं नहीं बोल पाऊँ। नासिक के जो यहाँ के जो लोग हैं वो बोलेंगे, या नासिक में जो कॉलेज चलाने वाले, जो इंस्टीट्यूट चलाने वाले वो लोग बोलेंगे, उनकी भी जिम्मेदारी है कि किस तरह के क्या पढ़ा रहे हैं, क्या कर रहे हैं। मुझे नहीं उसके बारे में कमेंट नहीं कर सकता। ये तो उन्हीं से पूछिए आप। मैंने इसका जवाब पहले ही दे चुका हूं। मैं कई बार पॉलिटिक्स के अंदर कई बार जो है कुछ बातें जो है सहन करावी लागते, कई बार जो है कॉम्प्रोमाइज करावे लागते। महायुतीच्या भांडणामुळे एकूणच राज्यामध्ये त्याचा परिणाम नहीं होणार का? ये असे जे आहेत वाद अशामुळे। देखिए, पहले जो फेक नैरेटिव चला था, जो झूठा नैरेटिव चला था लोकसभा के इलेक्शन में, वो इस बार चलने वाला नहीं है। काट की अंडी समझते हैं ना आप? काट की अंडी बार बार जो आग पर नहीं चढ़ाई जा सकती। एक बार लोगों ने देख लिया, झूठ का पर्दाफाश हो गया, आप लोग समझ गए, अब उनके बहकावे में नहीं आएंगे। हाँ जी, थैंक यू सर, थैंक यू सो मच, थैंक्स अ लॉट, ऑल द बेस्ट टू यू।
तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.